नमस्कार, आप देख रहे हैं डिस्कवरी ऑफ महाराष्ट्र। आता तुम्ही एक काम करा, मी सांगतो त्या सूचना ज्या आहेत त्या सगळ्यांच्या वतीने सूचना आहेत त्या तुम्ही लिहून घ्या। पहिलं, जब भी एक व्यक्ति अपने डॉक्यूमेंट सबमिट करेगा तो उसको एक्नॉलेजमेंट पोच पावती देण्याची व्यवस्था करावी, नंबर 1। ठीक है, ये हो गया। दूसरं, एक काउंटर त्या बाजूला कुठला तरी एक असा वेगळा लावा ज्या ठिकाणी सोसाइटीज जिन सोसाइटी का सर्वे नहीं हुआ है, मिसिंग नहीं, पूरी सोसाइटी का सर्वे नहीं हुआ है, अशा लोकांची नोंद त्या काउंटरवर आपण करून घ्यावी। दुसरं, तिसरं, या बाजूला इकडे कुठेतरी एखादा तुमचा अधिकारी आणि जे 2-4 लोग रोज यहाँ पर आते हैं, लोगों की मदद करते हैं, तो भी ये मल्लेश आता है, निजाम भाई आते हैं और कोई 4 लोग आते हैं, ऐसे लोगों को एक यहाँ पर बैठने की व्यवस्था, ताकि तुमचा लोड जो आहे टेबलचा ते सिंप्लिफाय करून पाठवतील, म्हणजे तुमच्या अधिकाऱ्यांवर जास्त ताण येणार नाही। त्यामुळे लोकल लोकांना एक 4-5 लोकांना बसायला जे मदत करतात, रोज आते हैं मदत करते लोगों को, ऐसे लोगों को बैठने की एक यहाँ पर व्यवस्था, आराम से आपस में बात मत करो, ऐसे लोगों को यहाँ पर बैठने के लिए व्यवस्था करके दो, ताकि आपके स्टॉल पे आने के पहले वो रेडी होके आएंगे, तो आपके अधिकारियों का काम उसमें सिंप्लीफाई हो जाएगा। ये तीसरं, ठीक है। त्याच्यानंतर प्रत्येक सोसाइटीच्या काउंटरवर जो मिसिंग घर है, म्हणजे सोसाइटी का सर्वे हो गया है लेकिन मेरे घर का सर्वे नहीं हो गया, मेरा उसी कारणवश जो घर है वो मिस हो गया, इस प्रकार की नोंद अलग रजिस्टर में आप करने की व्यवस्था वो सोसाइटी के काउंटर पे आप करिए। तो जिसको लगता है कि मेरा नाम ही नहीं आया है, मेरे सोसाइटी का इनेक्शन है, 36 सोसाइटी में मेरी सोसाइटी है लेकिन मेरा ही घर उसमें काउंट नहीं हुआ है, ऐसी सारी सोसाइटी की लिस्ट हर काउंटर पे इंडिविजुअल बनाने का प्रावधान आप करें। ये हो गया 1। चौथा, 5वां, ज्यादातर क्वेश्चन जो यहाँ पर लोगों के आ रहे थे वो पात्रता के संदर्भ में क्वेश्चन लोगों के आ रहे थे। ठीक है, तुमच्या अधिकाऱ्यांचं एक शॉर्ट, जे कोणी टेबलवरती बसतायत त्यांचं एक शॉर्ट तुम्ही पुन्हा एकदा एक क्रॅश कोर्स सारखा एक अर्धा तास 1 तासाचा सेशन घ्या, की काय काय डॉक्युमेंट मागायचे, कुठल्या सिच्युएशन मध्ये हे घर पात्र होतं, कुठल्या सिच्युएशन मध्ये हे पात्र होत नाही। जी तुम्ही एग्जांपल नळदकर साहेब दिलं, क्लियर इन्होंने बताया कि बाप अलग है, बेटा है, लेकिन बेटे का परिवार अलग है, उसकी फैमिली अलग है, उसकी शादी हो गई है, वो स्ट्रक्चर अलग है, तो वो हो सकता है, लेकिन बाप और माँ दोनों का साथ में नहीं हो सकता है। हे थोडंसं आपल्या लोकांना थोडंसं एक क्रॅश कोर्स करून, म्हणजे ते लोकांना नीटपणे हे सगळं एक्सप्लेन करू शकतील आणि अधिकाऱ्यांना थोडंसं सेन्सिटाइज पण करा, की लोकांची जरा व्यवहार नीट गाइडन्स, व्यवहार चांगलाच आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण अजून जास्त थोडंसं आउट ऑफ द वे जाऊन लोकांना गाइड करने, क्योंकि अपना उद्देश्य क्या है, सबको घर मिलना चाहिए, इसमें से कोई छूटना नहीं चाहिए। तो उनको गाइडेंस ही नहीं मिलेगा तो वो कहाँ से पेपर लेंगे, तो उनको अच्छी तरह से गाइडेंस अपने काउंटर के ऊपर लोगों का करना चाहिए। ये 5वीं चीज है। आणि एंड में बराबर सब पॉइंट कव्हर कर रहा हूं ना मैं सबके, हाँ, और लास्ट मध्ये मला तुम्ही तुमचा एक स्टेटस रिपोर्ट असतो, तो तुम्ही त्या दिवशी मला पाठवला होता क्युम्युलेटिव्ह आणि आजच्या दिवसाचा, तो स्टेटस रिपोर्ट जो आहे ना साहेब, स्टेटस रिपोर्टचा फॉर्मॅट आपण चेंज करा। फॉर्मॅट चेंज कसा करा, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट काय सिच्युएशन आहे ते लक्षात येईल। पहिला आपल्याला स्टेटस पाहिजे की किती सोसायटीचा सर्वे झाला नाही, नंबर 1, त्यांचा सर्वे किती दिवसामध्ये पूर्ण करणार, हा एक स्टेटस। दुसरं, हे टोटल काहीतरी 5600 700 जे काही तुमचे टोटल एनेक्स 2 आहे, 3600 पात्र आहे, बाकीचे अपात्र आहे। आता ह्याच्यामध्ये काय आहे की 3600 एक्झाम्पल जे पात्र आहेत ते नाव आज पण तेच नाव पात्र होतं का, म्हणजे उदाहरणार्थ समजा एक रियाज शेख नावाचा माणूस आहे, त्याचं घर पात्र झालं होतं, पण आज रियाज शेख हयात नाहीये, त्याच्या ठिकाणी त्याच्या वारसाचं नाव चढलं पाहिजे, किंवा रियाज शेखने आपलं घर विकलंय मोहसिनला आणि
मोसीनला घर विकलं, मोसीन म्हणजे असाच मोसीन, मोसीनला घर विकलं, मग मोसीनचं नाव आला पाहिजे क्योंकि स्ट्रक्चर आज जिसके हाथ में उसका नाम आना चाहिए, तो उसका नाम चढाना आहे, बरोबर आहे. त्यामुळे 3600 पात्र मध्ये आजच्या घटकेला पात्र आणि त्या घटकेचा पात्र असे केस किती, नेम चेंज चे केस किती, लक्षात आलं तुमच्या मी काय म्हणलं ते. म्हणजे काय आहे, पहिली 3679 जे पात्र आहेत पहिले ते क्लीन करू, बरोबर आहे ना. हे झालं पात्र. आता अपात्र, अपात्र मध्ये 2900 अपात्र आहेत. उदाहरण 3000 अपात्र आहेत. त्या 3000 अपात्र पैकी किती लोकांचे डॉक्युमेंट तुमच्याकडे आले, 1500 आले, 1600 आले, 1700 आले, 1800 आले, जे काय आले, कितने लोगों के डॉक्यूमेंट आपके पास आए हैं और कितने लोगों के डॉक्यूमेंट आए नहीं हैं. अभी आए नहीं है उनका कुछ नहीं कर सकते, लेकिन जो आए हैं उसमें जो सबमिट किए डॉक्यूमेंट है उसके आधार पर कितने पात्र हो रहे हैं, सशुल्क कितने पात्र हो रहे हैं, खरीदी बिक्री के केस में सबमिट करके कितने पात्र हो रहे हैं, इसका आंकड़ा हमको चाहिए. आणि जो अपात्र है और डॉक्यूमेंट ही सबमिट नहीं किए उसका आंकड़ा हमको अलग से चाहिए. हा स्टेटस रिपोर्ट जर आपण बनवला मी सांगितल्याप्रमाणे तर आपल्याला एक्झॅक्टली हा कॅम्प किती सक्सेस झाला याचं इव्हॅल्युएशन आपण करू शकतो 1 महिन्यानंतर. बरोबर आहे. मी पुन्हा रिपीट करतो तुमच्या करता.